उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचा चेहरा कोण असणार या संदर्भात अजूनही चर्चा सुरू आहे। उत्तर मध्य मुंबईसाठी उमेदवार आयात केला जाण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य मुंबईसाठी बाहेरून एखादा हेवीवेट उमेदवाराची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे इथे नवीन कोण उमेदवार असणार भाजपचा ते पाहणं फार महत्त्वाचं आहे। तर उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचा चेहरा कोण असणार यावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। तिथल्या पूनम महाजन या सध्याच्या खासदार आहेत, परंतु त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचा चेहरा कोण ते अजूनही कळू शकलेले नाहीये। एखादा आयात उमेदवार या ठिकाणी दिला जाईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। अक्षय भाटकर या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अक्षय, उत्तर मध्य मुंबई हा अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे। मुंबईतला मध्यभाग त्यामध्ये असतो आणि बांद्रा आणि आसपासचा परिसर त्यामध्ये येतो। त्यामुळे पूनम महाजन यांना 2 टर्म या ठिकाणी खासदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं। हा गड जो आहे तो भाजपचा मानला जातो आणि तो सेफ साईडचा एखादा मतदारसंघ देखील मानला जातो भाजपसाठी। त्यामुळेच या ठिकाणी पूनम महाजन ह्या 2 वेळा निवडून आल्या होत्या, मात्र यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे। म्हणूनच भाजपच्या 2 याद्या आल्या, मात्र त्यांच्यामध्ये एकदाही उत्तर मध्य या मतदारसंघाचं नाव आलं नव्हतं। पूनम महाजन यांची गच्छंती जवळपास अटळ मानली जाते आणि त्याच ठिकाणी आशिष शेलार किंवा अमित साटम यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न हा केला जात होता। मात्र या दोघांच्या पेक्षा म्हणजे आशिष शेलार यांनी या ठिकाणी नकार घंटा वाजवल्याचं दिसून येते, शक्यता अशी सांगितली जाते। अमित साटम यांचं देखील नाव आता मागे पडले, मात्र या ठिकाणी आता नवीन एखादा बाहेरच्या मतदारसंघाच्या बाहेरचा एखादा उमेदवार आण्याची शक्यता जास्त आहे। हा जो उमेदवार आहे तो एखादा हेवीवेट उमेदवार असू शकतो अशी देखील शक्यता सांगितली जाते। आणि भाजपच्या या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आहे की सध्या तरी पूनम महाजन यांचं तिकीट कापलं गेलं तर या मतदारसंघाच्या बाहेरचा एखादा खूप मोठा उमेदवार या ठिकाणी देण्यात येईल आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मग आशिष शेलार, अमित साटम, पूनम महाजन यांच्यावर असेल। कारण की बांद्रा आणि हा आसपासचा जो परिसर आहे तो महत्त्वाचा मानला जातो आणि भाजपसाठी मुंबईतल्या सगळ्या जागा जिंकणं हे देखील महत्त्वाचं आहे। हा मतदारसंघ आधीपासूनच भाजपकडे आहे, त्यामुळे बाहेरचा एखादा हेवीवेट उमेदवार उत्तर मध्य मुंबईसाठी मिळेल अशी दाट शक्यता सांगितली जाते। निश्चित या संदर्भातले अपडेट अक्षय तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।